नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे ऑल इंडियातील जो फर्स्ट राऊंड झालाय त्याचा एम्स कॉलेज, डीम युनिव्हर्सिटी तसेच गव्हर्नमेंट 15% जागा यांचा कटऑफ, त्याचबरोबर एफएमसीचा पण जो कटऑफ आलेला आहे फर्स्ट त्यांची फिजिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तो कटऑफ काय आलेला आहे, तसेच महाराष्ट्रातील कटऑफ एमबीबीएस कॉलेजचा, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा शेवटपर्यंत काय येऊ शकतो, त्याचा ऑल इंडिया रँक, त्याची कॅटेगरी रँक, त्याचा एसएमएल, हा कोण्या कास्टचा रँक वाढलाय, कोण्या कास्टचा रँक घसरलेला आहे, हे सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा. ऑल इंडियामधील कटऑफ आपण प्रथम पाहून घेणार आहोत. तर यामध्ये एम्स मदुराईचा कटऑफ हा एम्स कॉलेजमध्ये शेवटचा येत असतो. त्यामध्ये ओपन कास्टचा ऑल इंडिया रँक 3421 आणि 630 मार्क, ओबीसी कास्टचा ऑल इंडिया रँक 4281 आणि 625 मार्क, ईडब्ल्यूएसचा 5416 ऑल इंडिया रँक आणि 618 मार्क, एससी कास्टचा 27253 ऑल इंडिया रँक आणि 564 मार्क, एसटी कास्टचा 44940 ऑल इंडिया रँक आणि 541 मार्क आलेला आहे. ऑल इंडिया मधील 15% गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा कटऑफ आलेला आहे. ओपन कास्टचा 22,342 ऑल इंडिया रँक आणि 572 मार्क, ओबीसी कास्टचा 23,075 ऑल इंडिया रँक आणि 571 मार्क, ईडब्ल्यूएस कास्टचा 27,739 ऑल इंडिया रँक आणि 564 मार्क, एससी कास्टचा हा आलेला आहे 1,04,921 ऑल इंडिया रँक आणि त्याचा 488 मार्क आलेला आहे. त्याचबरोबर एसटी कास्टचा 1,32,111 ऑल इंडिया रँक आणि 471 मार्क हा कटऑफ आलेला आहे. त्याबरोबर महाराष्ट्रातील डीम कॉलेजचा सगळ्यात लोएस्ट हा दत्ता मेघे नागपूर येथील आलेला आहे. तर याचा कटऑफ आलेला आहे 6,48,817 ऑल इंडिया रँक आणि 288 मार्क. वर्ध्याचा आलेला आहे 6,45,866 ऑल इंडिया रँक आणि 289 मार्क. त्याचबरोबर एएफएमसी ह्याचं वेगळं सेपरेट रजिस्ट्रेशन असते, त्याचं फिजिकल फिटनेस, त्याची वेगळी परीक्षा असते. त्याचा कटऑफ बॉईजचा आलेला आहे 574 मार्क आणि गर्ल्सचा आलेला आहे 594 मार्क. हे ऑल इंडियातील कटऑफ आलेले आहेत फर्स्ट राऊंडचे आणि फर्स्ट राऊंड एएफएमसीचा झालेला आहे. त्याचे महाराष्ट्रातील कटऑफ हा कोण्या कास्टचा घसरला, कोण्या कास्टचा वाढलेला आहे तो आपण सांगणार आहोत. तर जी प्रोव्हिजनल मेरिट यादी आलेली आहे त्यामध्ये कास्टचे थोडे विद्यार्थी वाढले आणि ओपनचे कमी झालेले आहेत. त्यामुळं कास्टचा एसएमएल मागील पेक्षा म्हणजे ओपन जो कास्ट आहे त्याचा एसएमएल थोडा कमी झालेला आहे, पण कास्टमधील काही विद्यार्थी संख्या वाढलेली आहे. तर कुठं घसरले आणि कुठं कमी झाले हे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर ओपन कॅटेगरीचा हा जवळपास ऑल इंडिया रँक 4,000 आणि घसरला मागील वर्षी 2025 पेक्षा, आणि गव्हर्नमेंट कॉलेजचा तर प्रायव्हेट कॉलेजचा हा 8,000 ऑल इंडिया रँक घसरलेला आहे. ईडब्ल्यूएस कास्टचा हा गव्हर्नमेंट कॉलेजचा 7,500 ऑल इंडिया रँक घसरला आहे. तर एसएमएल 84 एसएमएल घसरलेला आहे. ओबीसीचा गव्हर्नमेंट कॉलेज, ईडब्ल्यूएसला प्रायव्हेट कॉलेजला जागा नाहीत म्हणून त्याला आपण सांगितलेलं नाही. ओबीसीचा गव्हर्नमेंट कॉलेजचा 4,400 ऑल इंडिया रँक प्लस न घसरलेला आहे. एसएमएल मात्र जवळपास तेवढाच राहिलेला आहे. आणि प्रायव्हेट कॉलेजचा ओबीसीचा पण 13,800 प्लस ऑल इंडिया रँक न घसरला आहे आणि एसएमएल सुद्धा 352 एसएमएल न घसरलेला आहे. मात्र आता एससीबीसी कास्टचा हा कास्ट रँक पण वाढलेला आहे, विद्यार्थी कास्टमधील वाढलेले आहेत. त्यामुळं गव्हर्नमेंट कॉलेजचा 700 ही वाढ झालेली आहे ऑल इंडिया रँकनं. तर एसएमएल न सुद्धा 370 एसएमएल न वाढ झालेली आहे गेल्या वर्षीपेक्षा. प्रायव्हेट कॉलेजला मात्र 4,900 ऑल इंडिया रँकनं वाढ झालेली आहे. तर एसएमएल न 450 एसएमएल पण वाढलेला आहे एससीबीसीचा. एनटीबीचा पण गव्हर्नमेंट कॉलेजचा एनटीबीचा पण वाढ झालेली आहे. तर एनटीबीचा गव्हर्नमेंट कॉलेजचा हा ऑल इंडिया रँक 15,000 प्लस न वाढ झालेली आहे. तर एसएमएल हा 2100 प्लस न वाढ झालेली आहे. प्रायव्हेटचा हा ऑल इंडिया रँक 12,400 प्लस न वाढ झालेली आहे.
तर SML 3000 प्लस न वाढ झालेली आहे प्रायव्हेट कॉलेजची NTBची. SCची पण गव्हर्नमेंट कॉलेजचा 8400 प्लस ऑल इंडिया रँक वाढ झाली, तर SML 1900 SML वाढ झालेली मागील वर्षी 2025 पेक्षा यावर्षी. प्रायव्हेट कॉलेजचा 5900 ऑल इंडिया रँक वाढ झालेली SCची, तर SML सुद्धा 2200 प्लस SML वाढ झालेली आहे. ST कास्टचा पण गव्हर्नमेंटला जवळपास ऑल इंडिया रँक 22,000 वाढ झालेली आहे यावर्षी, तर SML 6600 वाढ झालेली आहे. आणि प्रायव्हेटला 24,000 ऑल इंडिया रँक वाढ झाली, तर SML 6700 प्लस SML वाढ झालेली आहे. तसंच विजेचा गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ वाढलेला आहे. त्याचा प्रत्येक विद्यार्थी कास्ट रँक वाढलेले असल्यामुळं त्याचं डिटेल आपण सांगणार आहेत पुढं. तर गव्हर्नमेंट कॉलेजचा 4400 ऑल इंडिया रँक वाढलेला आहे, तर SML 2900 ने वाढ झालेली आहे गव्हर्नमेंटची. प्रायव्हेटचा मात्र विजेचा घसरलेला आहे, 1500 ऑल इंडिया रँक घसरलेला आहे आणि SML थोडा 7900 जवळपास वाढलेला आहे. NTCचा मात्र घसरण झालेली आहे थोडी गेल्या वर्षीपेक्षा. NTCचा गव्हर्नमेंटचा थोडी घसरण झालेली आहे. त्याचं 10,000 ऑल इंडिया रँक थोडं घसरण झाली म्हणजे कट ऑफ कमी येणार आहे. SML सुद्धा 500 SML मागील वर्षी 2025 पेक्षा घसरण झालेली यावर्षी. प्रायव्हेट कॉलेजला 15,500 ऑल इंडिया रँक घसरण झालेली आहे, तर SMLची 290 SML घसरण झालेली आहे NTCची. आणि NTD ची गव्हर्नमेंट कॉलेजला ही 11,800 ऑल इंडिया रँक घसरण झालेली आहे, तर SML 570 मागील वर्षीपेक्षा घसरण झालेली आहे. आणि प्रायव्हेट कॉलेजला 12,000 प्लस घसरण झालेली आहे NTDची, तर SML सुद्धा 270 घसरण झालेली आहे. तर ही काही कास्टची SML घसरण आणि काही कास्टची वाढ झालेली आहे. त्यामध्ये आपण डिटेल काय कट ऑफ राहणार आहे त्याचं डिटेल आपण सांगत आहोत आता पुढील व्हिडिओमध्ये. तर सध्या तरी आपल्याला प्रत्येकाने या वर्षीचा काय कट ऑफ येऊ शकतो हे डिटेल आपण व्हिडिओ केलेला आहे. त्या कास्ट रँकनुसार कास्टमधील विद्यार्थी वाढले म्हणून कास्ट रँक पण वाढला, SML ऑल इंडिया रँक वाढलेला आहे, म्हणजे तुमचा मार्काचा सुद्धा फरक पडणार आहे. तर कोण्या विद्यार्थ्याचे कमी मार्कला लागतील, कोण्या कास्टचे कोण्या याचे जास्त मार्क लागणार आहेत, कोणाला घसरण झाली, हे डिटेल व्हिडिओ आपण आता सांगत आहोत. तर याचं डिटेल आपण पाहून घ्यायचं आहे पुढील व्हिडिओमध्ये. आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे की सर्व कास्ट रँक आणि प्रत्येकाचा कट ऑफ. प्रथम गव्हर्नमेंटचा आपण हे स्क्रीनशॉट नंतर काढून घ्या. तर मार्क सांगतो मी, म्हणजे हे मेल आणि फिमेलचे काढलेले जरी असले, काही फिमेलचा जर डिफरन्स जास्त नसेल कास्ट रँकमध्ये तर मी काढलेला नाही, पण ज्याचा डिफरन्स असेल त्याचा काढलेला आहे. तर सध्या मी मार्क सांगतो, बाकी सर्व आपण पाहून घ्यायचं आहे. मार्क ओपनचा यावर्षी 534 पर्यंत हा कट ऑफ गव्हर्नमेंटचा राहू शकतो. आणि SCBCचा हा कास्ट रँक वाढलेला आहे, म्हणजे कास्टमधील विद्यार्थी वाढलेले आहे म्हणून जवळपास ऑल इंडिया रँक आणि SML मध्ये फरक आल्यामुळे हा 534 आपण दिलंय, तरी पण 537च येत होता. 534 ओपनचा येत आहे म्हणून कास्टचा पण आपण 534 धरलेला आहे. OBCचा इथं घसरण झालेली आहे 1 मार्काने. गेल्या वर्षी मात्र SCBC झाली होती, तर OBC 533 मार्कवाला लागेल शेवटी. 1-2 मार्काचा फरक कॉलेज वाढ किंवा कॉलेज प्रायव्हेट होतील याच्यानुसार कमी जास्त 2 ते 4 मार्क होऊ शकतं याच्यात कट ऑफ. हा शेवटच्या राऊंड पर्यंतचा कट ऑफ राहणार आहे. तर EWSचा गव्हर्नमेंटचा 510 येणार आहे कट ऑफ. NTDचा गव्हर्नमेंटचा 523, NTCचा 524, NTBचा मेलचा 487, वुमनचा 477, विजेचा 500 गव्हर्नमेंटचा कट ऑफ आणि मुलाचा आणि मुलीचा 498, SCचा मुलांचा कट ऑफ 458 तर मुलीचा 455 आणि ST कास्टचा 375 हा गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे. त्याचबरोबर प्रायव्हेटचा कट ऑफ हा आपण पाहून घ्यायचा आहे. या सर्व कास्ट रँक SML सर्व डिटेल दिलेला आहे आपण यावर्षी काय राहू शकते शेवटपर्यंत. तर प्रायव्हेटचा कट ऑफ ओपनचा 497 येईल आणि SCBCचा पण तोच राहणार. OBCचा 493 पर्यंत, म्हणजे OBC खूप घसरण झालेली यावर्षी कास्टमध्ये. आणि EWS प्रायव्हेटला कोटा नसल्यामुळे EWSचा राहणार नाही. NTDचा 495, NTCचा मेलचा 490,
NTBचा 470 आणि VJNTचा मुलांचा 490, मुलीचा 486, SCचा मुलांचा 447, मुलीचा 446, STचा मुलांचा 367 हा प्रायव्हेटचा कट ऑफ राहणार आहे. काही ठिकाणी फिमेलचा आपण काढला नाही, जवळपास कास्ट रँक असल्यामुळे आपण काढलेले नाहीयेत. तर हा कट ऑफ यावर्षी राहणार आहे. याचे स्क्रीनशॉट नक्कीच आपण काढून घेऊ शकता. ±2 ते 4 मार्क कॉलेजच्या मान्यता नवीन किंवा कॉलेज प्रायव्हेट जसे होतील त्याच्यानुसार प्रायव्हेटचा आणि गव्हर्नमेंटला मान्यता काय येतील त्याच्यानुसार 1-2-4 मार्काचा फरक जास्तीत जास्त होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे कट ऑफ सांगितलेले आहेत महाराष्ट्रातला MBBS कॉलेजचा आणि ऑल इंडियातील एम्स, डीम, ऑल इंडियातले 15% कॉलेज, FMC हे सर्व कट ऑफ हे फर्स्ट राऊंडचे ऑल इंडियातले होते. तर महाराष्ट्रातले मात्र स्टे वॅकन्सी पर्यंत हा कट ऑफ येऊ शकतो. यामध्ये +2 ते 4 मार्क होऊ शकतात. जर कॉलेजला मान्यता, प्रायव्हेट कॉलेजच्या मान्यता काही प्रायव्हेटायझेशन झालं तर थोडा कमी येईल आणि जर वाढले कॉलेज किंवा तेच राहिले तर थोडा 2 मार्काने 3 मार्काने अजून याच्यामध्ये कमी येऊ शकतो. तर नक्कीच यापर्यंत लागलेले विद्यार्थी या कट ऑफ आपण सांगितला यापर्यंतच्या मार्काचे विद्यार्थी प्रत्येक कास्टनुसार जवळपास सेफ आहात. तर नक्की शेवटपर्यंत 4th राऊंडचा स्टे व्हॅकन्सीचा जवळपास अशा पद्धतीत कट ऑफ येऊ शकतो आणि हा कास्ट रँकनुसार काढलेला असल्यामुळं हे 99.99 ॲक्युरेसी लेवलला राहील. तर आपल्याला जे पण हवे आहे ते नक्की आपल्याला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा. डिटेलिंग्स आम्ही सर्व काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत असतो, ते पाहून घ्यायचं आहे. धन्यवाद.